दुकानातून निघून जाताना राजू दुकानातला कचरा आणि दुधाच्या वापरलेल्या पिशव्या कचऱ्यात टाकायला घेऊन गेला. आता लाडू, वड्या, चिवडा अशी किरकोळ कोरडे पदार्थ घेऊन जायला काही लोक येत होते. पण खरी मोठी ऑर्डर आता 1 वाजता असायची. रोज 1 वाजता जवळच्या एका शाळेतले 7-8 शिक्षक रोज गरम थालीपीठ खायला येत असत. सोबत काही लाडू, वडीसुद्धा खात. नंतर चहा असे ठरलेला रोजचाच नेम होता त्यांचा. ती आता 12पर्यंत सुजाता येणारच होती. तत्पूर्वी हळूहळू किरकोळ कामे उमा आटपत राहिली. कांदा, कोथिंबीर चिरणे वगैरे थालीपीठाची तयारी करत राहिली. थोड्याच वेळात सुजाता आली आणि परत दोघी मिळून कामात गर्क होऊन गेल्या. यानंतर 6 कधी वाजले दोघींना समजलेच नाही. सुजाता आणि ती दोघी दुकान बंद करून बाहेर पडल्या. सुजाता जवळच राहत होती. उमाचा निरोप घेऊन ती निघून गेली. उद्या रविवार असल्याने आता सोमवारीच त्या दोघी भेटणार होत्या. रविवारी तेथील कॉलेज शाळा बंद असत. शिवाय रविवारी उमाला इतर कोरडे पदार्थ, त्याची तयारी आणि ते तयार करणे ही कामे असत. त्यामुळे उमा रविवारी दुकान बंद ठेवत असे. उमा घरी पोचली तेव्हा नैना काही वाचन करीत बसली होती. आईला बघताच ती उठली आणि म्हणाली, "आलीस आई? हात पाय धुवून घे, मी चहा टाकते." उमा हसून आतल्या खोलीत वळली. रोज संध्याकाळचा हा मायलेकीचा शिरस्ता होता. आई आली की चहा करीत असे. दोघी चहा घेत दिवसभराच्या गप्पा करीत कपडे बदलून बाहेरच्या खोलीत आलेल्या उमाच्या हातात नैनाने मस्त आले घातलेला वाफळलेला चहा आणून दिला. लेकीने प्रेमाने दिलेला तो गरम चहा पोटात जाताच उमाचा क्षीण पार गळून गेला. थोडा वेळ दोघीजणी इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसल्या. नंतर मात्र उमा संध्याकाळच्या स्वयंपाकाकडे वळली. नैनाचा नुकताच 11वीचा निकाल लागला होता. ती चांगल्या मार्कने पास झाली होती. सध्या सुट्टीचे दिवस होते. पण तिचे 12वीचे क्लासेस मात्र सुरू झाले होते. सकाळी 11 ते 4 तिचे क्लासेस असायचे. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित 3 विषयाचे क्लास असत. ते संपले की क्लास जवळ असलेल्या कॉलेजच्या स्टडी रूममध्ये नैना अभ्यास करीत बसे. त्यांचे घर 2च खोल्यांचे आणि लहान असल्याने अभ्यासाला जागाच नव्हती. घरात तशात घर एका वाड्यात होते. त्यामुळे सतत लोकांची वर्दळ, मुलांचे खेळणी, गप्पा चालू असत. अभ्यासाला लागणारी शांतता, एकाग्रता तिथे अजिबात मिळत नसे. म्हणून नैना तिचा अभ्यास स्टडी रूममध्येच आटपून 7-7:30 पर्यंत घरी येत असे. तिची मैत्रीण रितू पण तिच्यासोबतच अभ्यास करीत असे. खरे तर रितूचा मोठा बंगला होता. तिच्याकडे तिची स्वतंत्र मोठी रूम होती. पण तिला नैनासोबत अभ्यास करायला आवडत असे. अगदी शाळेच्या पहिल्या इयत्तेपासून दोघीही मैत्रिणी होत्या. शिवाय नैना खूपच हुशार असल्याने तिच्यासोबत अभ्यास करणे रितूलाही फायद्याचे वाटे. एकमेकींची घरे जरी दूर असली तरी त्या कायमच सोबत असत. नुकतीच रितूच्या वडिलांनी तिला स्कूटी घेऊन दिली होती. त्यामुळे कुठेही जायचे असले की रितूलाही स्कूटी घेऊन येत असे आणि परत जाताना नैनाला घरी सोडून जात असे.
त्यांच्या या मैत्रीमुळे उमा निर्धास्त असे. नैना आणि ऋतूची मैत्री अगदी बालपणापासून पक्की होती. ऋतूच्या घरचे लोक तर नैनाला अगदी ऋतूच्या बहिणीप्रमाणे समजत. सुंदर, हुशार आणि गुणी असणारी नैना ऋतूपेक्षा जास्त लाडकी होती त्यांच्या घरात. ही मात्र खरोखरच एक जमेची बाजू होती उमाच्या आयुष्यात. आतापर्यंत उमाने आयुष्यात खूप काही पाहिले आणि भोगले होते. आत्ता फक्त आणि फक्त नैनाच्या चांगल्या आयुष्याची स्वप्ने ती पाहत होती. अतिशय हुशार असलेल्या नैनाला चांगले शिक्षण द्यायचे उमाला. यासाठी ती दिवस रात्र कष्ट करीत होती. सासर माहेर दोन्हीकडून तिला कोणाचाच आधार नसल्याने प्रपंचाची सगळी धावपळ तिलाच करावी लागत असे. हे दुकान चालू केल्यापासून मात्र घर खर्च भागून 4 पैसे ती शिल्लक टाकू शकत होती. नैना पण फार गुणी मुलगी होती. आपल्या परिस्थिती आणि आईच्या कष्टाची तिला चांगली जाण होती. आईला शक्य तितकी मदत करण्याकडे तिचा कल असे. उमा शक्यतो तिच्या मदतीला नकार देत असे. आपल्या नशिबी आले ते आपल्या लेकीने करू नये असे तिला वाटे. नैनाने फक्त स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे एवढीच तिची इच्छा होती. शिवाय नैना घर आवरणे, इतर किरकोळ कामे हे इतर नेहमीच करीत असे. छोट्या छोट्या कामात नैनाची मदत खूप असे. उमासाठी स्वयंपाक झाल्यावर उमाने लेकीला गरम गरम भाकरी आणि भाजी वाढली आणि मग दोघीची जेवणे झाली. टेबल आवरून दोघी बाहेरच्या खोलीत टीव्ही पाहत बसल्या. 10च्या सुमारास दोघीही झोपून गेल्या. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. या व्हिडिओचा पुनर्मिलनाचा पुढील भाग आपण पुढीलच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.